कराड तालुक्यातील अंतवडी येथील शेतजमिनींच्या 7-12 उतार्यावर परस्पर नोंदी चढवल्याचा आरोप करत तसेच निसरे मायनी रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणात बाधित शेतकऱ्यांना 1983 पासून मोबदला मिळाला नसल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे। त्याचबरोबर ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अधिक प्रमाणात अतिक्रमण करून रस्त्याचे काम केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून मोजमापातही तफावत असल्याचा दावा करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे तातडीने चौकशी न झाल्यास शेतकरी, ग्रामस्थ आणि रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। का झालं याच्यावरती की हे शासकीय कर्मचारी अधिकारी तुमचेच आहेत, आमचे आहे असं नाहीये, तुमचे कर्मचारी आहेत, तुम्ही त्यांचा पालक आहे। याच्यावरती सिरियस होऊन तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती, ती कुठलीही दिसली नाही याच्यामध्ये। त्यामुळे अहवाल तो दिलेला तो चुकीचा आहे आणि तो कसा चुकीचा आहे ते जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही पटवून दिलेला आहे। पुढची दिशा काय आता? आज माननीय पाटील साहेबांनी सांगितले की शेतले कलेक्टर ऑफिसमधले जे आम्ही टीम पाठवणार आणि एका 8 दिवसामध्ये त्याचा अहवाल तयार करू आणि निष्पक्षपणे चौकशी करू। चौकशी म्हणजे जे सापडले त्यांच्यावरती कारवाई करू। जर ह्यात पुढील 10 दिवसामध्ये जर काही झालं नाही तर रक्षक प्रतिष्ठान ह्यांच्याच कार्यालयामध्ये अजून आक्रमकपणे आंदोलन करणार। ओके। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।